सर्वांना क्रांतिकारी रामराम. मित्रांनो, 2024मध्ये मी मोजलो होतो पावसाळ्यात, म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये एक कॅलेंडर आहे घरी. कॅलेंडरवर मोजलो फक्त आणि फक्त 15 दिवस पाऊस पडला. 15 दिवस. मागच्या वर्षी 4 महिन्यामध्ये फक्त 15 दिवस पाऊस पडला. आणि 2025 जे सुरू झालं आहे, जून महिना संपत आला आहे. आज 23 तारीख आहे, 24 तारीख आहे आणि अजून गावाकडे पाऊस नाही. शेतकऱ्यांनी पेरणी, कापूस, हळद सर्व काय लावून ठेवले. आता डबल पेरणी म्हणजे परत पेरणी, दुबार पेरणी करायची वेळ आली आहे. थोडा विचार करा या गोष्टीवर की दरवर्षी पाऊस कमी 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 होत चाललं आहे आणि तापमान वाढत 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 चाललं आहे. आणि हे तापमान एक दिवस आपल्याला नष्ट करून टाकेल. येत्या काही वर्षामध्ये म्हणजे एक 4 ते 5 वर्षामध्ये पावसाळा एवढा कमी होऊन जाईल की लोक पाण्यासाठी तरसतील. आता एक महिना पाऊस पडत नाही, 2 महिने पाऊस पडत नाही. आणि पाऊस पडला की 2 महिन्याचा पाऊस 1-2 दिवसात पडतोय. विचार करा, म्हणजे एखाद्या माणसाला भूक लागली आणि 8 दिवस जेवला नाही आणि 8 दिवसाचं जेवण हे त्याने 2 दिवसामध्ये किंवा 2 घंट्यामध्ये केलं तर चालेल का? चालणार नाही. सर्वनाश होईल, पोट बिघडेल, संडास लागेल, काय काय होईल सांगता येणार नाही. व्यक्ती मरूही शकतो. म्हणजे 8 दिवसाचं जेवण तर 2 तासामध्ये केलं तर विचार करा काय होईल. तर तेच चालू आहे पृथ्वीवर. पण 1-2 महिन्याचा पाऊस 2 तासात किंवा 2 दिवसात पडलं तर आपलं काय होईल याचा तुम्ही विचार करा. हे आणि याचं कारण पाठीमागं असं आहे, ते म्हणजे जागतिक तापमान वाढ, ज्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही. सर्वांनी दुर्लक्ष केलेलं आहे. कोणी याच्यावर बोलत नाही, काही कोणाला घेणे नाही. मस्त आपल्या आपल्या कामामध्ये बिझी आहेत. किती दुःख आलं उगं आटून घ्यायलेत, लक्ष नाही, काय नाही, काही कोणाला घेणे नाही. आणि सांगतो, तुम्ही नोटीस करा, प्रत्येक माणूस आजारी आहे आज. प्रत्येक माणूस, प्रत्येकाला कोणाला विचारा तुम्ही की तू फिट आहेस का किंवा तू निरोगी आहेस का, असं कोणता माणूस तुम्हाला भेटणार नाही की तो म्हणेल की माझं काही दुखत नाही किंवा मी वर्षभर दवाखान्यात गेलो नाही आणि मी एकदम टणटण आहे. विचार करा, असा माणूस शिल्लक राहिला नाही. लहान बाळापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळे आजारी आहेत. कोणाचं काय दुखाले, कोणाचं काय दुखाले. विचार करा, हे कशामुळे विघ्न शिरले. याच्या प्रत्येकाच्या पाठीमागं हे आपण केलेलं पृथ्वीचं दोहन, पृथ्वीचं नुकसान आहे. हे आपल्या कर्माचे फळ आहेत, जे की आता आपल्या अंगाशी आलेत. आणि तरीही आपण जागृत व्हायला किंवा त्याच्या विरुद्ध काम करायला आपण तयार नाहीत. एकदम मस्त गाढ झोपेमध्ये हो, आपल्याला कशाचंच घेणं नाही. सरळ सरळ आहे, आपला काम बनता फिर भाड में जाय जनता. त्याच्यानंतर दुसरी एक म्हणे मराठीमध्ये, 10 बाय 10ची खोली, बालन-बाली 10 बाय 10ची खोली. याच्या व्यतिरिक्त माणूस विचार करून झाला. आता एवढे भयंकर समस्या आहे, याच्यावर जर आपण लवकरात लवकर तोडगा काढून विचार जर नाही केला तर आपली ती पहिली पिढी असेल जी की आपण हा सर्वनाश आपल्या डोळ्यांनी पाहू. लोक आपल्या डोळ्यासमोर मरतील, प्राणी मरतील, पण आपण काहीच करू शकणार नाही. आपले बाळ, आपल्या घरचे माणसं, बहीण, भाऊ, मुलगा, मुलगी असे जळून जळून पागल होऊन करपून मरतील आणि आपण हे नुसते बघत राहू. आणि तेव्हा वेळ गेलेली असेल. वेळ तर आताच गेलेली आहे, कारण आताच पुऱ्या पॉवरनं, पुऱ्या जोशनं सर्वांनी कामाला लागायचं आहे, पण कोणी लागत नाही. शोकांतिका आहे. आता माझी मुलगी आहे ही प्रकृती, बरोबर बाळा? बरोबर बघ बाळा, राम राम घरा पिल्या. आता विचार करा, ही जर आजारी पडली तापमानवाढीमुळे, पडते आहे, तर त्रास कोणाला होणार आहे? मला होणार आहे.
असं तुम्हालाही बी लेकरं बाळं असतील, बहीण भाऊ असतील, आई वडील असतील, आजी आजोबा असतील, त्यांचं कसं प्रत्येकाचं प्रत्येकजण आजारी आहे. तुम्ही कोणाकोणाला दवाखान्यात नेणार आहात? तुम्ही पहा, असं कोणतं घर शिल्लक राहिलं नाही की त्या घरामध्ये गोळ्या नाहीत, टॅबलेट नाहीत. असा कोणताच माणूस राहिला नाही की तो गोळ्या खात नाही किंवा दवाखान्यात जात नाही. प्रत्येक माणूस आजारी झाला आजारी. प्रत्येकाला विचारा, हर एक माणूस दुःखी आहे. मग याचं कारण आपण शोधलं का नाही?